मुंबईसारख्या महानगरात हजारो हॉस्पिटल्स आहेत, शेकडो मॉल्स आहेत, व्यवस्थित लक्झरियस अशा सोसायट्या देखील आहेत. पण या मुंबई नगरीत एक धोकादायक वास्तव्य आहे आणि ते म्हणजेच या मुंबईत ओल्ड एज होम्सची संख्या खूपच कमी आहे. जिथे लाखो ज्येष्ठ नागरिक राहत आहेत, तिथे त्यांच्या सोयीसाठी पुरेशी व्यवस्था का नाहीये? तर आजच आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की या मुंबईत ओल्ड एज होम्सची संख्या कमी का आहे, किंवा आपण समाज म्हणून याकरिता काय करू शकतो. तर हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. असे नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि जर सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण असे नवनवीन विषय तुमच्याकडून चुकू नये. बरं, या नवनवीन विषयापाठी आमचा भरपूर रिसर्च, भरपूर अभ्यास असतो, भरपूर वेळ आम्ही त्याला दिलेला असतो. त्यामुळे या सगळ्या मेहनतीसाठी सबस्क्राईबचं बटन जर तुम्ही दाबलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच शेअर करा. मुंबईत वाढत्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येचे प्रमाण हेच आहेत की मुंबईत ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहत आहेत, कारण त्यांची मुलं परदेशात किंवा इतर शहरांमध्ये कामासाठी शिफ्ट झालेले आहेत, किंवा त्यांच्या नवऱ्याचे किंवा त्यांच्या बायकोचे म्हणजे जोडीदाराचे निधन झालेले आहे. आता याच्याबरोबरच अजून एक कारण म्हणजे जॉईंट फॅमिली सिस्टीम हळूहळू संपत चालली आहे, पण मात्र ओल्ड एज होम्सची संख्या कमीच आहे. आत्ताच मुंबईचं करंट रनिंग पॉप्युलेशन 2 करोड आहे. आता या 2 करोड मध्ये 10 ते 20% लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजेच 20 ते 30 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. याच्यामधून पण 5% म्हणजेच 1 लाख ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ज्यांना कोणाचाही आधार नाहीये. आणि मग त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या मुंबई नगरीत फक्त आणि फक्त 300च ओल्ड एज होम्स स्टेचे ऑप्शन्स आहेत. मग हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की नाही? मुंबईत ओल्ड एज होम्सची संख्या खूपच कमी आहे, तर याची कारणं काय आहेत? तर याचं पहिलं कारण म्हणजे मुंबईत जागेचा मोठा प्रश्न. आता सध्या मुंबईत जागेची प्रचंड किंमत वाढलेली आहे. आता या ओल्ड एज होमसाठी एकतर व्यवस्थित जागा असायला हवी, ती मोठी असायला हवी, त्याच्याबरोबरच तिथे शांततेचं वातावरण असायला हवं, आजूबाजूला मेडिकलची उत्तम सोयी सुविधा असायला हव्यात. आता या सगळ्या गोष्टी एकत्र आणणं, एकत्र सगळ्या गोष्टी जुळवून आणणं एकतर खूप कठीण देखील आहे आणि महाग सुद्धा आहे. त्याच्यामुळे भरपूर संस्था हे प्रकल्प सुरूच करत नाहीयेत. याचं दुसरं कारण म्हणजे समाजातील मानसिकता. हल्ली बऱ्याच जणांचा ना असा समज झालेला आहे, अशी विचारधारणा झालेली आहे की ज्यांना कोणाला सोडून दिलेलं आहे, ज्यांना वारसा नाही आहे किंवा ज्यांना मुलबाळ नाही आहेत, अशी लोक या ओल्ड एज होम्स मध्ये राहतात. आता याच्यामुळेच कित्येक कुटुंब हे टाळत असतात आणि वृद्ध सुद्धा तिथे जायला खूप घाबरतायत. समाज मला काय म्हणेल, समाज मला कोणत्या दृष्टिकोनाने बघेल, या सगळ्याचा विचार करून गरज असताना सुद्धा हे वृद्ध किंवा ह्या ओल्ड एज होम स्टेचे ऑप्शन्स हल्ली टाळले जात आहेत, ते वापरले जात नाहीयेत. याचा तिसरा मुद्दा म्हणजे प्रशिक्षित स्टाफची कमतरता. आता हे ओल्ड एज होम स्टे जे आहेत ते फक्त इमारत नाही, तर तिथे केअरटेकर जे आहेत ते अगदी प्रशिक्षित असायला हवेत. त्यांना सगळ्या आजी आजोबांबद्दल, तिथे असलेल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल व्यवस्थित माहिती असायला हवी, किंवा त्या वृद्धांसाठी जे नर्सेस तिथे ठेवले जातात त्यांना सुद्धा त्या वृद्धांना कोणता आजार आहे, त्यांच्या गोळ्यांची वेळ, त्यांना कोणत्या प्रकारच्या गोळ्या चालू आहेत, या सगळ्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या जगात हे सगळं मिळवून आणणं, अशा सगळ्या गोष्टी एकत्र आणणं, असे सगळे नर्सेस किंवा हे केअरटेकर शोधणं खूप कठीण झालं आहे आणि त्याच्याबरोबर ही खर्चिक बाब देखील आहे. चौथा मुद्दा म्हणजे आर्थिक अडचण. आता बऱ्याचशा वृद्धांकडे ना स्थिर उत्पन्न नसतं, किंवा त्यांना जी पेन्शन मिळते ती पेन्शन त्यांना अपुरी पडते, कारण महिन्याचा डॉक्टरांचा खर्च, त्याच्याबरोबरच महिन्याला लागणाऱ्या त्यांच्या गोळ्यांचा खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की त्यांना ते पैसे पुरतच नाहीत. आणि याच्यामुळेच प्रायव्हेट ओल्ड एज होम्स हे सगळ्यांनाच परवडतीलच असं नाही. आता सध्या ओल्ड एज होम्सची संख्या कमी आहे, तरुण पिढी मात्र स्वतःच्या दिनचर्येत व्यस्त आहे. याही पेक्षा पुढे जाऊन ही तरुण पिढी अजून स्वतःच्या दिनचर्येत व्यस्त होणार आहे. त्याच्याबरोबरच न्यूक्लिअर फॅमिलीज वाढत आहेत, वाढणार देखील आहेत
आणि याच्यामुळेच हे ओल्ड एज होम्सचे ऑप्शन सुद्धा अजून वाढायला हवेत. जर आपण यावर आत्ताच निर्णय घेतला नाही तर भविष्यात जाऊन एक मोठी समस्या आपल्या समोर उद्भवणार आहे. आता या सगळ्यावर आपण उपाय काय करू शकतो, तर याच्यावर पहिला उपाय म्हणजे सरकारने मदतीचा हात पुढे करायला हवा. सरकारी ज्या जमीन आहेत याच्यावरती ओल्ड एज होम स्टे बांधायला हवेत. त्याच्याबरोबरच NGO सोबतच प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप आणि परवडणाऱ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. याच्यावर दुसरा उपाय म्हणजे समाजातील विचारधारणा बदलायला हवी. आज जे समाजात चालू आहे ना, की ओल्ड एज होम्स यांच्यासाठी आहेत, की ज्यांना कोणीही टाकून दिलेलं आहे किंवा ज्यांना कोणीही आसरा नाही आहे. पण ही जर स्थिती बदलायला हवी. याच्या जागी आपण हा विचार का नाही करत, की या वृद्धांसाठी ते एक सुरक्षित ऑप्शन आहे. तिथे ती लोकं अगदी सुरक्षितरित्या राहू शकतील. तिथे त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि त्याच्याबरोबरच त्यांना तिथे सुंदरपणे वावरण्याची, अगदी समाजात सुंदररित्या जगण्याची संधी देखील मिळत आहे, हा आपण विचार करायला हवा. याच्यावर तिसरा मुद्दा म्हणजे तरुण पिढ्यांचा सहभाग. आता जे ओल्ड एज होम स्टेचे ऑप्शन्स आहेत, तिथे शक्यतो व्हॉलंटियर्स हे तरुण पिढीतले असायला हवे. किंवा समजा तरुण पिढीतले व्हॉलंटियर्स तिथे असणं शक्य नाहीये, तर आपण तरुणांनी एक असा निर्धार केला पाहिजे, की आपल्या वीकेंडला म्हणजे सॅटर्डे संडे मध्ये आपण या ओल्ड एज होम स्टे मध्ये जाऊन भेट दिली पाहिजे. त्या वृद्धांना भेटलं पाहिजे. त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारले पाहिजेत, कारण ते आपल्यासोबत रमतील. आपल्याबरोबर त्यांचा वेळही तितकाच चांगला स्पेंड होईल. त्याच्यामुळेच त्यांना इमोशनली स्ट्रॉंग होता येईल. इमोशनली आपण त्यांना सपोर्ट देऊ शकतो. याच्यामधूनच एक लक्षात येतं, की फक्त पैसा महत्वाचा नाही, तर आपण दिलेला वेळ आणि संवादही तितकाच महत्वाचा आहे. जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेन. आज जे वृद्ध झाले आहेत ना, ते एकेकाळी आपल्या समाजाचे आधारस्तंभ होते आणि आज त्यांना सहानुभूतीची नाही, तर आपल्या संवादाची, आपल्या सगळ्यांना एकत्र मिसळण्याची आणि त्यांना सुरक्षिततेची अत्यंत गरज आहे. हा जर मुद्दा तुम्हालाही विचार करायला भाग पाडत असेल ना, तर इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि इतर असे अजून कोणते कंटेंट तुम्हाला बघायला आवडणार आहेत, हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.